सर्वांना श्री स्वामी समर्थ. दररोज कुलदेवतेची नित्यसेवा कशी करावी या मंत्राचे आणि स्तोत्राचे पठण करा. कुलदेवतेची अखंड कृपा आपल्यावर राहील. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कुलदेवी प्रत्येक घराची एक स्वतंत्र कुलदेवी असते. आपण सर्वच देवीची उपासना करतो, पण आपण कुलदेवतेची उपासना आराधना करतो का हे सुद्धा बघणं खूप जास्त महत्वाचं आहे. बघा, ज्या पद्धतीने स्वामी महाराजांची नित्यसेवा आपण करत असतो, जी नित्य नियमाने करायची असते, त्याच पद्धतीने कुलदेवतेची सुद्धा दररोज नित्यसेवा करायची असते, जे आपण करायला पाहिजे. असे बरेच लोक आहेत का त्यांना अजून सुद्धा त्यांची कुलस्वामिनी माहिती नाही, आणि आपण ज्या कुलदेवतेची उपासना करतो तीच आपली कुलदेवी आहे का? आणि कधी असं होतं का आपण आईची सेवा सोडून मावशीची सेवा करत असतो, पण खरं बघितलं तर आईची सेवा केल्यावरच आपल्याला योग्य ते फळ मिळेल. आणि बघा, कुळदेवी माहीत नसेल तर तुम्ही आपली कुळदेवी जवळच्या केंद्रात जाऊन आधी आपली कुळदेवी ओळखा. तुम्ही तिथून आपली कुळदेवी माहिती करू शकता. असे बरेच लोक आहेत का त्यांना अजूनही त्यांची कुलस्वामिनी कोणती आहे ते माहिती नाही. कुळदेवी ही कुळाचा उद्धार करणारी असते, आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते. आता आपली कुळदेवी कशी ओळखायची? बघा, ज्या पद्धतीने लेकराला आईची गरज असते, अगदी त्याच पद्धतीने आईला सुद्धा आपल्या लेकरांची गरज आहे. आपली कुळदेवी माहीत नसेल तर गावाकडे भाट लोक येतात. जे लोक गावाकडे राहत असतात किंवा शहरी भागात जरी राहत असले तरी यांना माहिती असते. त्यांना आपण काही भागांमध्ये मांगटे सुद्धा म्हटलं जातं. तर त्या लोकांना आपल्या आजोबा पंजोबा आपल्या कुळाची सगळी नोंदणी त्यांच्याकडे असते. त्यांना प्रत्येकाची कुलदेवी माहिती असते, आणि त्यांच्याकडूनच तुम्ही तुमच्या पितरांची नावे, कुलदेवतांची नावे, तुमची कुलस्वामिनी कोणती आहे हे सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून माहिती करू शकता. बघा, प्रत्येकाला आपली कुलदेवी माहीत असायलाच पाहिजे, कारण कुलदेवतेची उपासना पिढ्यानपिढ्या केली जाते. आता जर तुम्ही शहरी भागांमध्ये राहत असाल तर अशा वेळी गावाकडे तुम्ही तुमच्या भाऊबंद लोकांना, किंवा जे आपण वर्षातून एक वेळा आपला नवरात्रमध्ये, चैत्र नवरात्रमध्ये देव होतो, त्या देवाला आपण जातो, तेव्हा सुद्धा तुम्ही तुमच्या कुळदेवी विचारू शकता. सासरच्या मंडळींना तुम्ही आपली कुळदेवी कोणती आहे ते सुद्धा विचारू शकतात. आणि केंद्रात सुद्धा एक पुस्तक मिळतं, त्यामध्ये आपलं गोत्र, आपली कुळदेवी हे सगळं काही त्याच्यामध्ये आपल्या गुरुमाऊलींनी, परमपूज्य गुरुमाऊलींनी ते पुस्तक सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये दिलेली आहे. जर इतर लोकांना नाही विचारायचं असेल, कोणाला माहितीच नसेल, तर तुम्ही केंद्रातून ते पुस्तक विकत घेऊ शकता. बघा, ज्या लोकांना कुळदेवी माहिती आहे पण ते फक्त चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र या दिवसांमध्ये सेवा करतात, आणि मग पूर्ण वर्षभर काहीच करत नाही. आणि असं बघितलं तर आपलं सांसारिक आयुष्य चांगलं आणि सुरळीत घालवायचं असेल तर आपल्याला आपल्या घरात नित्य नियमाने कुलदेवतेची, आपल्या आई भगवतीची, कुलस्वामिनीची सेवा झालीच पाहिजे. दरवर्षी मूळपीठावर जाऊन कुलदेवतेचा मान सन्मान करणं, कुळाचार करणं, शारदीय नवरात्रीला कुळाचार करणं, चैत्र नवरात्रामध्ये कुळाचार करणं, आई भगवतीची सेवा करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टींमुळेच आपलं सांसारिक अडचणी कमी होतात. लग्न न जमणे, संतान प्राप्ती, वादविवाद, सतत भांडणे, मुलाचं वडिलांचं न जमणं, सासू सुनेचं न जमणं, नवरा बायकोचं न जमणं, किंवा ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींना कारणीभूत मात्र ह्या गोष्टी असतात. म्हणून या सेवा झाल्याच पाहिजे. ह्या सर्व गोष्टींवर एकच उपाय असतो, तो म्हणजे देवीची उपासना, देवीची सेवा झालीच पाहिजे. बघा, महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. त्या 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कोणतीही कुलदेवती असू शकते, पण सेवा मात्र एकच करायची. बघा, लग्न जर झालं असेल तर आपण सासरच्या देवीची सेवा करायची असते. आपली कुळदेवी आपल्याला माहीत असायलाच हवी. घरात प्रत्येकाच्या टाक असणं, कुळदेवतेची मूर्ती असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्या घरामध्ये कुळदेवतेचा फोटो असणं महत्त्वाचं आहे. जर टाक नसेल तुमच्याकडे तर मूर्ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुम्ही बघाल का, माझ्या देवघरामध्ये सुद्धा आई तुळजाभवानीची अगदी छोटीशी मूर्ती आहे. बघा, 2 जर मुलं असतील तर टाक असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. बघा, तुमच्याकडे जर 2 चुलं असतील, तुम्ही वेगवेगळे राहत असाल, किंवा जॉबसाठी तुम्ही इतर ठिकाणी राहत असाल, तर तुमच्याकडे प्रत्येकाकडे देवघर देवारा असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याकडे अशी पद्धत आहे का, मुलांच्या लग्नामध्ये नवीन टाक केले जातात, आणि ज्या पद्धत तुमच्याकडे आहे त्याच पद्धतीने मात्र तुम्ही करावं. बघा, मुलांच्या लग्नामध्ये नवीन टाक केले जातात, सेवा केली जाते, आणि तेव्हापासून आपण आपल्या देवघरामध्ये त्यांची स्थापना करत असतो.
तर आता कुळदेवतेची नित्यनियमाने उपासना सेवा कोणती करावी? तर बघा, कुळदेवी कुठलीही असो, तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकता, तेही दररोज अगदी नित्य सेवेसारखं. दररोज 2 अध्याय याप्रमाणे. आता पहिल्या दिवशी दिव्या कवचम पासून सुरुवात करायची, त्याच्यानंतर अध्याय पहिला, दुसरा, आणि दुसऱ्या दिवशी अध्याय तिसरा, चौथा. ह्या पद्धतीने तुम्ही 2-2 अध्याय वाचायचे, जेणेकरून 7 दिवसात तुमचं एक पूर्ण दुर्गा सप्तशती पाठ वाचला जातो. बघा, आता सेवा घरात चालू असताना मांसाहार मात्र कडकडीत बंद ठेवायचा. वरांण तुम्हाला पाळता आलं तर अतिशय उत्तम, नाही पाळता आलं तरी चालेल. तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकतात, कारण बघा, करता करविता महाराज आहेत, तुम्ही मी कोणीच नाही. त्यांनी जर ठरवलं तर ते सगळ्या सेवा आपल्याकडून छान अशा करून घेतात. बऱ्याच महिलांना आपल्या संसारिक अडचणीमुळे देवीची नित्य सेवा करणं शक्य होत नाही, कारण जबाबदाऱ्यांचं ओझं आपण घेऊन जगत असतो. चांगलं वाईट ज्यांना नित्य सेवा करणं शक्य होत नाही, त्यांनी दर मंगळवारी, शुक्रवारी, दुर्गाष्टमीला, पौर्णिमेला, अमावस्येला ह्या दिवशी तुम्ही पूर्ण एक पाठ दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पूर्ण पाठ तुम्ही करू शकतात. अगदी 1 तास लागतो. घरात सेवा कोणतीही करा, आपल्याला पूर्ण घराला ते आई भगवतीचं एक वलय कवच आपल्याला ते प्राप्त होत असतं. ती आपल्याला आशीर्वाद देते. त्याच नंतर आपल्याला तुमची जी कुळदेवी असेल त्या कुळदेवतेचा मंत्र असेल, तो मंत्र जाप नित्य नियमाने 1 माळ जपावा. मग कुलदेवी तुमची कोणतीही असो, 21 वेळा, 16 वेळा किंवा 108 वेळा तुम्ही 1 माळ करू शकतात. किंवा ओम ऐक्लीम लीम चामुंडाय विच्चे, ओम ऐक्लीम लीम चामुंडाय विच्चे या पद्धतीने तुम्ही ह्या मंत्राचा मंत्रजाप करू शकतात. कारण या ओम ऐक्लीम लीम चामुंडाय विच्चे या मंत्रामध्ये खूप सारी शक्ती ही जागृत झालेली असते, आणि कुलदेवी तुमची कोणतीही असो, हा मंत्र प्रत्येकाच्या घराला लागू होतो. हा नवर्ण मंत्र आहे, तुम्ही याची दररोज 1 माळ जप करू शकतात. आपल्याला जर जास्त हवं असेल तर सेवा सुद्धा तेवढी जास्त करावी लागते, कारण आपले प्रारब्ध, आपले भोग, जे काही आपलं कर्म आहे ते मिटवण्यासाठी जितकी सेवा वाढेल ना, तेव्हा तुमचे मार्ग लागतील. मग विविध प्रश्न असतात आपल्या आयुष्यात, नोकरीचे, संततीचे, ते सुद्धा मार्गी लागतात. बघा, तुम्हाला जर काहीच मागायचं नसेल, तुमच्याकडे सगळं काही मला देवाने दिलेलं आहे, मला देवी तुला काही मागायची गरज पडत नाही, किंवा माझं संसारिक आयुष्य खूप सुखाचं आहे, असं जर तुमचं असेल, तर तेव्हा तुम्ही फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीने सेवा करू शकता, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये पुढील वाटचालीसाठी काहीही कमी पडणार नाही. भरभरून आशीर्वाद तुम्हाला आई भगवतीचे प्राप्त होतील. त्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्र. तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं दररोज 11 वेळा जर पठण केलं तर तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथ पाठ केल्याचं फळ मिळतं. बघा, त्याच पद्धतीने तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रम 1 वेळा पठण करू शकतात, 11 वेळा पठण करू शकतात, आणि सिद्धकुंजिका स्तोत्रम हे आपल्याला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. मग असं आहे का की दुर्गा सप्तशती पाठ वाचायचं नाही, तर वाचायचा, पण ज्यांना वेळच नाहीये किंवा तर ते लोक सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करू शकतात. बघा, सुरुवातीला श्रवण करा, आणि हळूहळू जेव्हा आपण श्रवण करतो मोबाईलवर, तेव्हा आपल्याला ते पाठ होतं, आणि तुम्ही मग ती सेवा छान पद्धतीने करू शकतात, पठण करू शकतात, वाचन करू शकतात. देवपूजा करताना तुम्ही सकाळी सुद्धा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करू शकतात, किंवा संध्याकाळी तुम्ही दररोज छान कुळदेवतेची, कुळदेवाची सेवा तुम्ही करू शकतात, उपासना करू शकतात. देवपूजा झाल्यानंतर तुम्ही 1 माळ करू शकतात. वर्षातून मान सन्मान करणं, कुळदेवीचा, कुळदेवाचा मानपान करणं, वर्णापूर्णाचा नैवेद्य दाखवणं, देवीची 16 अलंकार आपल्याला देऊन छान असं मान सन्मान करणं, हे खूप जास्त महत्त्वाचं असते. तिच्या मूळ पीठावर, स्नानावर जाऊन तिचा मान सन्मान करणं, ह्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. पितरांची सेवा करा, आपल्या गुरूंची सेवा करा, आणि बघा, तुम्हाला आयुष्यात कधीच कशाची कमी पडणार नाही. आधी पितरांची सेवा, कुळदेवतेची सेवा, आणि मग येते ती म्हणजे आपल्या गुरूंची, परमपूज्य गुरुमाऊलींची, आपल्या स्वामी महाराजांची सेवा करा, अभिषेक करा. कुळदेवीचा वरदहस्त आपल्याला आपल्या प्रत्येकावर, प्रत्येक कुटुंबावर मात्र असायलाच पाहिजे. त्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी आवर्जून आणि तातडीने, तुम्ही जर बघितलं तर जेव्हा तुम्ही सुरुवातीला या सेवा करतात ना, थोडा जड वाटतात, पण तुम्ही नित्यनियमाने जर उपासना सेवा केल्या ना, तर काहीच जड वाटत नाही. तर आजपासून किंवा दररोज या सेवा कोण करतं, मला नक्की कमेंट्स करून सांगा.
आपल्याला ज्याप्रमाणे आपण स्वामी समर्थ मंत्राच्या 11 माळी जप करतो, त्याच पद्धतीने ओम ऐं क्लीं क्लीं चामुंडाविच्चे या मंत्राची 1 माळ मंत्र जप करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. घरामध्ये स्त्रीयंत्र असणं, कुंकुमार्जन करणं, आपल्या घरामध्ये देवघरामध्ये कुलदेवतेचा कलश मांडणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर याच पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये करणं आणि आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये आपलं सांसारिक आयुष्य सुरळीत चालावं, शांतता राहावी आणि आपल्याला कुलदेवतेचा, गुरूंचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी या सेवा करणं खूप जास्त महत्त्वाचे आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.